याचं प्रात्यक्षिक ती दाखवते नवीन पॅकेजवर. ठरलेल्या प्रोग्राम प्रमाणे संसार करताना नेटका अचानक भरकटत जातात तिची कीबोर्डवरची बोट. रंगीत पडद्यावर पसरत जातं उडणाऱ्या पदराचं अवखळ चित्र. झूम कडे सरकणारं मन शर्थीनं मिनिमाइज वर आणते ती. उडणारा पदर अंगभर लपेटून ती स्टोअर करते नवी नवी चित्र मनाच्या स्क्रीनवर. स्वतःच्या नावाची फाईल उघडत नाही ती चुकूनही. त्याच्या फाईल मध्येच आपलं नाव लिहिते वळणदार. ती कॉम्प्युटर शिकते मुली बरोबर आणि मुलगी शिवणती पण आई बरोबर. वा. पाऊल पुढे टाकणं ही सोपी गोष्ट नसते बाईसाठी. अहो, तिच्या अवतीभोवती वावरणाऱ्यांवरही कितीतरी गोष्टी अवलंबून असतात. एक सबंध पुरुषी जग असतं ज्याच्या आज्ञेत सतत वावरण्याची एक आपसूक सवय जडलेली असते तिला. अर्थात कधी कधी सत्ता बदलाचं स्वप्न तिलाही पडतं, पण स्वप्नच ते, सत्य थोडीच असणार आहे. संगीता बर्वेंची अशीच एक सुरेख कविता आहे, स्वप्न. असं वाटतं ओढावी मस्तपैकी सिगारेट, झुलत्या खुर्चीवर डुलत डुलत धुरांच्या वलयाकडे पाहत पाहत सोडावी एक ऑर्डर. चहा करा फर्स्ट क्लास, पोहेही होऊन जाऊ द्यात गरमागरम. ताणून द्यावी खुशाल, रेलून पहावा टीव्ही, का गाठावा झक्कस मॅटिनी. घरी आल्यावर म्हणावं वाडा लवकर भूक लागले. हाणावेत रिमार्क्स, अहो काय पानसट भाजी केले तो. कार्टी रडायला लागली की वाटत ठेवून द्याव्यात दोन. आणि शिव्या हासडीत रात्री वळवावं तिकडं तोंड. पुरुषी मनोऱ्यावर चढून अशी स्वप्न पाहू लागते तेव्हा भाजी निवडण्याऐवजी पानं ओरबाडायला लागते. भांड्यांची आदळापट करते, पोरांवर खेक असते. काय चाललंय घरात? असा ठेवणीतला हुकमी आवाज ऐकू आला की पुन्हा जागेवर येते माझ्या मऊ मुलायम आवाजासहित. कधीतरी एखाद्या वेळी असंही घडतं की बाईचं बधीरपण नाहीसं होतं. परिस्थितीचे आघात असतील किंवा नातेसंबंधांमधले ताण असतील, या सगळ्यातून जाता जाता बाईला जाग येते. माणसांच्या वागण्या बोलण्याचे अर्थ तिला कळायला लागतात. नात्यांचा विचार पुन्हा नव्यानं करावासा वाटतो आणि स्वतःला शोधताना जगण्याचं नवं बळही मिळत जातं. प्रिया तेंडुलकरांची एक कथा आहे, घसरण. स्वयंपाकघराच्या दारातून डुलत डुलत आज जाणाऱ्या आईकडे पाहून वाटलं, अरे म्हातारी झाली माझी आई बघता बघता. एकेकाळी कशी सडसडीत होती, तुरु तुरु चालायची, प्रसन्न हसायची. अशा एका पायावरून दुसऱ्या पायावर डुलत डुलत जाणाऱ्या बायकांची स्वतःच नक्कल करायची. सगळंच कसं बघता बघता बदललं. बाबांचे केस पिकले, आईचं वजन वाढलं. नीता या घरात आली आणि मी घरातून बाहेर गेले. एरवी या वेळेपर्यंत मी घरी परतले नाही तर काळजी करणारी आई आता यावेळी कशी ग आलीस म्हणून विचारायला लागली. तिच्या राज्यात साधं भोळं दिसणारं हे घर आता वेल डेकोरेटेड दिसायला लागलं, एखाद्या पॉश सोसायटी लेडी सारखं. इतकं वेगळं की मलाच पोरकं वाटतं आता इथे. तिला आणखीनच डिप्रेस वाटू लागलं. म्हटलं उगीच आले. इतक्यात सुनीलचा विचार मनात आला, त्याला फोन करून कळवायला हवं आपण इथे आलो आहोत म्हणून. ती उठून फोन पाशी गेली, रिसिव्हर उचलून नंबर डायल करू लागली आणि तिच्या लक्षात आलं की आपण याच घराचा नंबर फिरवतोय. तिनं फोन डिस्कनेक्ट केला, आपल्या घराचा नंबर फिरवू लागली. मग मनात आलं जाऊ दे ना, काय कळवायचंय. आईकडे आलंय म्हटल्यावर काय म्हणणार, चिडणार. घरी न सांगता तिकडे जायची काय गरज होती का, असंच म्हणणार. तिनं फोन ठेवून दिला, नुसतीच बसून राहिली. टीव्हीवर बातम्या चालू होत्या. टीव्हीवरची बाई चेहऱ्यावरची सुरकुतीही हलू न देता बातम्या सांगत होती. सुनीलला फोन केलास का? त्याला माहितीये का तू इथे येणार आहेस ते? आई समज त्याला नसेल माहिती तर. अगं 8 वाजून गेलेत, त्याला आहे काही काळजी? त्याने केली आहे शोधाशोध सुरू. मीच आपली जिथून तिथून फोन करून कळवत असते, अरे मी इथे आहे, अरे मी तिथे आहे. अगं असं म्हणू नये, पुरुषांचा अहंकार असतो आणि संशय कायम मनात असतो त्यांच्या. घर करून असला तर असू दे ग, आणि समजू दे त्याला काय समजायचं ते, आय डोंट केअर. मनात आलं पुरुषी स्वभावातल्या अणकुचीदार कंगोऱ्यांना हिने किती सहज मान्यता दिली आहे.
हे मुळातच होतं का वयोपरत्वे आलंय? सुनीलच्या संशयी स्वभावाचा मला राग येतो. म्हणजे संशय फक्त पुरुषांवरून नाही. मराठी नाटक आहे ना माझा एकदम वीक पॉइंट आहे. हा, मलाही नाटक बघायला खूप आवडतं. म्हणजे सगळ्यात आधी ऍडव्हान्स बुकिंगच्या रांगेत जाऊन उभं राहायचं. हो ना, मग प्रत्यक्ष प्रयोगाची वेळ, तिसरी घंटा, आपल्यावर पूर्ण अंधार, संगीत, अनाउन्समेंट आणि मग प्रत्यक्ष प्रयोग सुरू होतो. क्या बात आहे. एक असा जिवंत अनुभव जो हजारो लोकांबरोबर आपण एकत्रितपणे घ्यायचा. हळूहळू रंगमंचावरचे अनोळखी लोक ओळखीचे होत जातात. कधी लेखकाला, कधी दिग्दर्शकाला, तर कधी कलावंताला प्रेक्षागृहातून मिळणारी उत्स्फूर्त दाद. क्या बात आहे. सगळं असं अफलातून. मला सांगा हो, तुम्ही मुळात आता कुठल्या काळाबद्दल बोलताय? सध्याच्या मराठी नाटकांमध्ये असा अगदी जिवंत, पहिल्या धारेचा, करकरीत नाट्यानुभव मिळतो. हल्ली आता काही सन्माननीय अपवाद जर वगळले तर एखादं गंभीर नाटक पाहताना मला हसायला येतं आणि विनोदी नाटक पाहताना रडू कोसळतं. जाऊ दे ना रे, विनोदाच्या लाटेने मराठी रंगभूमीला गिळंकृत केलंय का वगैरे वगैरे रविवार पुरवण्यांचा विषय आपण नको बोलूया ना. आपण आपल्याला आवडलेलं, आत खोल कुठेतरी रुतलेलं आठवूया. अगं पण म्हणजे नॉस्टॅल्जियात रमूया. काय उपयोग काय त्याचा? कदाचित यातूनच आपल्या हातून काय निसटलंय ते तरी कळेल आपल्याला. मी ना हल्ली मराठी रंगभूमीवरचे ते असे वेगळे विषय, सशक्त व्यक्तिरेखा, हे सगळं कुठेतरी खूप मिस करतेय. त्यातही ना खरी म्हणजे आपल्या अवतीभोवती दिसणारी स्त्री जी पूर्वी नाटकांमधून दिसायची ना, ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. हो, आणि मुळातच आपल्या महाराष्ट्रासारख्या एवढ्या प्रगत आणि पुरोगामी राज्यात स्त्री नाटककारांचीच संख्या इतकी नगण्य आहे. नाही, पण म्हणून पुरुष नाटककारांनी स्त्रीचं भावविश्व जाणून घेतलं नाही वगैरे अजिबातच नाहीये. हो ना, मोहन राकेश, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, महेश एलकुंचवारांपासून अगदी संजय पवारांपर्यंत कितीतरी नावं घेता येतील, ज्यांनी आपापल्या शैलीने आणि जीवनाच्या दृष्टीने स्त्रीकडे पाहिलंय. मला ना या पार्श्वभूमीवर तेंडुलकरांचं एक नाटक आठवतंय. म्हणजे कमला. नाटकाचं नाव जरी कमला असलं ना तरी ते होतं सरितावर होणाऱ्या परिणामांचं. जयसिंग नावाचा पत्रकार बाजारातून विकत आणलेल्या कमलाला प्रेस कॉन्फरन्स समोर पेश करायची फुशारकी मारत असतो आणि इकडे घरी त्याची बायको सरिता एका वेगळ्याच प्रेस कॉन्फरन्सच्या तयारीत आहे. काय? काय हे दिल्लीचे रस्ते तरी. कोण सरिता? का ग अशी स्वस्थशी बसलीस? तुला अशी स्वस्थ बसलेली प्रथमच बघतोय मी. बरं नाहीये का? ताप तर नाहीये? डोकं दुखतंय? असेल तर दुखेल. तुला डोकं नाही मग ते आहे कोणाला? आता इथून जे गृहस्थ गेले ना त्यांना. गृहस्थ? कोण गृहस्थ? मला तर कोणीच भेटलं नाही. मला भेटले. सरिता, अशी कोड्यात बोलू नकोस. सरळ म्हण बरं, काय म्हणायचंय? जाऊ दे. काकासाहेब, मी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. प्रेस कॉन्फरन्स? प्रेस क्लबवर प्रेस कॉन्फरन्स. दिल्लीतले झाडून सगळे पत्रकार तिथे हजर झाले पाहिजेत. कशाबद्दल म्हणे तुझी ही प्रेस कॉन्फरन्स? माझ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी 81 सालात दिल्ली शहरात गुलाम बाळगणारा माणूस सादर करणार, जयसिंग जाधव. मी सांगणार, हा स्वातंत्र्याचा मोठा कैवारी समजतो आणि घरात गुलाम आणून बाळगतो. वर याचं याला काही वाटत नाही, काही सुद्धा नाही. उपयोगाची वस्तू समजतो हा. उपयोग झाला ना की फेकून देतो. जुलमाचा कट्टर वैरी म्हणवतो हा, पण पदरच्या गुलामांवर वाटेल तसे जुलूम करतो. याचं याला काही वाटत नाही. कमला नावाच्या गुलामाला याने कसं विकत घेतलंय ना त्याची कहाणी ऐका. दुसरा गुलाम काय बोलून चालून फुकटच मिळालेला. वर बापानं मोठी रक्कम मोजलेली. याचं याने काय केलं ना ते ऐका. सॉरी सरिता, अगं हे काय चाललंय तुझ्या मनात? म्हटलं ना सॉरी. जयसिंगाबद्दल असं वाटतं तुला? हे तुम्ही काहीच नाही ऐकलंय. अजून खूप काही वाटतंय मला. कोणी ऐकलं तर त्याला वाटेल जयसिंग हा कोणी खलनायकच आहे. कुणाला नाही, मला वाटतोय. अगं पण असं झालंय तरी काय तुमच्यात? संसार. तो तर गेली 10 वर्ष चाललाय. मग आजच का आलं हे तुझ्या मनात?
यापूर्वी का आलं नाही म्हणताय ना? झोपले होते म्हणजे जागेपणे गुंगीत होते. पण आज कमलानं मला जाग केलंय, खडबडून जाग केलंय. तिनं मला स्पष्ट दाखवून दिलंय. तिच्यामुळे मला स्वच्छ कळलंय की मी ज्याला माझा जोडीदार समजत होते ना, तो गुलामांचा मालक आहे. मी बायको नाहीये याची, गुलाम आहे. या घरात मला कसलाही हक्क नाही, कारण मी गुलाम आहे. आणि गुलामाला हक्क नसतात, हो ना काकासाहेब? त्यांनी फक्त राबायचं असतं, धनाच्या हुकमाप्रमाणे नाचायचं असतं. हस म्हटलं हसायचं, रड म्हटलं रडायचं, पार्टीला चल म्हटलं पार्टीला जायचं, फोन घे म्हटलं फोन घ्यायचा, बिछाण्यावर. सरिता, तुझं काहीतरी फार बिनसलंय. आणि ते आता कधीही सुधारलं जाणार नाहीये. काकासाहेब, यापुढे हे घर मला माझं कधीच वाटणार नाहीये. हे बघ सरिता, जयसिंग काही तसा वेगळा नाही. तो इतर पुरुषांसारखाच आहे. तुला उगाच वाटतंय की तो फार दुष्ट वगैरे आहे म्हणून. आता पुरुष म्हटला की त्याला स्वतःच्या कर्तृत्वाचा अहंकार असणारच. मग ते कर्तृत्व कितीही क्षुल्लक का असेना, त्या मानानं जयसिंग पराक्रमी आहे. त्याच्या क्षेत्रात त्याचं एक नाव आहे. त्यानं जे मिळवलंय ते स्वतःच्या हिमतीवर कमावलंय. आणि म्हणून त्याला गुलाम बाळगण्याचा हक्क आहे. काय म्हणून? काकासाहेब, माणूस मोठा होतो तो मोठा माणूस का होत नाही, मालक का होतो? तुझ्या प्रश्नांना उत्तर एकच आहे, तो तसाच आहे. म्हणून तो पुरुष आहे, म्हणून जगात पुरुषार्थ आहे. मीही असाच होतो. आत्ता वाटतोय त्यावर जाऊ नकोस. तुझ्या काकूला मी भरपूर त्रास दिला, एका हक्कानं दिला. तिला काय वाटत असेल याची मुळी सुद्धा फिकीर केली नाही. मी आपला पुढे बघत चाललो. मागून ती फरफटत का होईना येणार याची खात्री होती. आली बिचारी. तसं सरिता, तूही तुझ्या धन्यामागून जा. तसं जाणं तुझा धर्म आहे. त्रासदायक असलं तरी हे खरं आहे. जग चालायचं असेल तर संसाराचा गाडा चालला पाहिजे, आणि तो चालायचा असेल तर हे असंच चाललं पाहिजे. काय म्हणून? पुरुषानं का म्हणून नाही एकदा तरी फरफटायचं? बाईनं का म्हणून नाही एकदा तरी मालक व्हायचं? निदान का म्हणून नाही तिने एकदा तरी माणसाच्या लायकीचं जगू मागायचं? पुरुषार्थ करण्याचा हक्क काय तो पुरुषालाच काय म्हणून? का तर त्याला वेगळे इंद्रिय आहे म्हणून? बाई ही पुरुषार्थ करू शकते. त्याला पुरुषार्थ म्हणत नाहीत. पुरुष करतो तो पुरुषार्थ, मग त्याने दुसऱ्याच्या घरची भांडी का घासेना तरी पुरुषार्थ.